नमस्कार बांधवांनो. तर आता भिडे गुरुजी ह्यांना आता सर्व मराठा बांधव हे गुरुवर्य म्हणून रोज त्यांचे स्टेटस ठेवतात, काही करतात. म्हणजे अनेक त्यांना म्हणजे जेवढं कधी ते आता जरांगे पाटील एवढं समाजासाठी लढत आहेत, एवढं अन्नत्याग करत आहेत आपल्या समाजासाठी, म्हणजे अक्षरशः जीव द्यायला तयार आहेत म्हणावं लागेल. पण तरी पण लोक स्टेटस ठेवत नाहीत. पण ह्या भिडे गुरुजींचे अनेक मराठा बांधव हे स्टेटस ठेवायचे, DP ठेवायचे व्हॉट्सअपला, गुरुवर्य काही त्यांना उपमा देऊन त्या ठिकाणी त्यांना म्हणजे प्रसिद्ध करायचं काम हे मराठा बांधव करत होते. तर आता मराठा बांधवांना हे सांगणं आहे की आता भिडे गुरुजी काय बोलत आहेत ते तुम्ही पाहून घ्या. तर भिडे गुरुजी असं बोलत आहेत की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. बरोबर आहे, भिडे गुरुजींचं काही चुकत नाही, एकदम ओके बोललेत भिडे गुरुजी. तर कसं ओके बोललेत, कारण मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसून मराठा समाजाला हे दंगलीची गरज आहे. म्हणजे काय करायचं, हिंदू मुस्लिम दंगली भडकून त्यामध्ये दंगल करायचं काम हे फक्त मराठा समाजाचं आहे. त्याच्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही, कारण असं मत हे भिडे गुरुजींचं येतं आहे. आणि आरक्षणाची का गरज नाही, भिडे गुरुजी तुम्हाला आरक्षणाची किंमत माहीत नाही, कारण भिडे गुरुजींना हे लेकरू बाळ नाही किंवा त्यांचं लग्न झालं नाही, त्याच्यामुळे त्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही. कारण ज्या लोकांचं लग्न झालं त्यांना मुलं बाळ त्यांना विचारा की आरक्षण नसल्यामुळे त्यांना किती वांदे होते आणि किती पैसे कॉलेजला जाऊन वाचावं लागतात, किती त्यांना पैसे द्यावे लागतात कॉलेजवाल्याला. मग नंतर कळलं आणि किती मेरिटवर किती मार्कावरून हे मुलांचे नंबर हुकतात, त्यांच्या नोकऱ्या जातात. हे भिडे गुरुजींनी लक्षात घ्यावं, नंतर बोलावं. पण कसं झालं आहे आता, हे अनेक लोक मराठा बांधव हे भिडे गुरुजींच्या मागं पुढं फिरायचे, अनेक त्यांनी प्रसिद्ध केलं भिडे गुरुजींना, भिडे गुरुजींच्या गँगमध्ये सामील व्हायचे. आणि की म्हणजे हिंदू राष्ट्र बनवण्याच्या नादात ह्या भिडे गुरुजींनी फक्त मराठा समाजाचा दंगली भडकवण्यासाठी काम केलं आणि ह्याचा फायदा हा भाजपला करून दिला. तर कसा करून दिला, कारण भिडे गुरुजी असून आहेत असे अनेक लोक आहेत जे आता हे म्हणजे ह्यांचा इन्कम सोर्स काय आपण पाहिलं तर ह्यांचा इन्कम काहीच नसतो. फक्त हे आता फडणवीस असेल, भाजप असेल, मोदी असतील, ह्यांच्या जीवावरती हे लोक जगतात. तर हे लोक मग काय काम करायचं, ह्यांच्याकडे काय काम असतं, तर ह्यांच्याकडे काम असतं की निवडणूक तोंडावरती आली की हिंदू राष्ट्राचा नारा द्यायचा, जय श्रीरामचे असे नारे द्यायचे. त्यानंतर हिंदू आपण सर्व भाऊ आहोत असं बोलायचं आणि आरक्षण आलं की विरोध करायचा. म्हणजे कसं करायचं का आता हे की हिंदू म्हणून ह्याचा मताचा फायदा हे भाजपला होतो, कारण आपण हिंदू आहेत, आपण विभागला नाही पाहिजे. कारण आता असं भिडे गुरुजींचं मत आहे का आपण विभागला व्हायला आपल्यामध्ये फूट पडायला लागली असं मत भिडे गुरुजींचं आहे. तर भिडे गुरुजींना सांगणं, आम्ही काय कोणत्या देशात पळून चाललोत का, आम्ही म्हणजे हिंदू एवढा फूट पडायला लागले म्हणजे आम्ही कुठं चाललो, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो, आमच्या समाजाला आरक्षण पाहिजे ह्याच्यासाठी लढतो. म्हणजे आम्ही काय कुठं दुसरा आमचा धर्म सोडून चाललो नाहीत किंवा आम्ही दुसऱ्या देशात चाललो नाही. भिडे गुरुजी कुंकडं काही बोलू नका, आम्ही म्हणजे काय हिंदू धर्म सोडला नाही, आपल्यात फूट पडली म्हणजे काय आम्ही मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही लढतोय, म्हणजे काय आम्ही धर्म सोडला नाही. भिडे गुरुजीने काही बोलू नाही, फूट पडली काय झालं असं, आम्ही काय हिंदू धर्म काही सोडलेला नाही. उगाच भिडे गुरुजींनी काही पण कुंकडं बरळू नये. त्यानंतर आरक्षणाची गरज नाही, पुन्हा मराठा समाज हे वाघासारखे लढलं पाहिजे. त्यांना देश चालवायचा म्हणजे देश कसा चालवायचा आहे, दंगली घडून देश चालवायचा आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम अशा दंगली घडवायच्या, म्हणजे त्यातमध्ये दुसरा इतर समाज कुणी पाहायला मिळत नाही. मी आता अनेक स्टेटस पाहत असतो, अनेक बांधव आहेत इतर समाजाचे, म्हणजे कोणत्या समाजाचे आहे म्हणून राग किंवा दोष नाही, पण त्या ठिकाणी म्हणजे मराठा बांधवच हे जास्त हिंदू राष्ट्राचे नारे देतात किंवा हिंदू म्हणून त्या ठिकाणी त्यांना लुटवलं जातं. आणि त्या ठिकाणी असे लोक भिडे गुरुजीसारखे लोक हे त्यांचा फायदा घेतात आणि दंगली भडकवतात. कारण दंगलीमध्ये हे मराठा बांधवच पुढं असतात आणि त्या ठिकाणी दंगली भडकून हे स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतात, त्यांच्यावरती केसेस होतात. त्याच्यामुळे अनेकांचं हे वाटोळं, आयुष्याचं वाटोळं हे त्या ठिकाणी होतं. आणि भिडे गुरुजी त्या ठिकाणी घरात बसलेले असतात. भिडे गुरुजींना काही घेणं देणं नाही, फक्त वक्तव्य करायचं, इकडं ते मराठा काही करायचे करते, तिकडं हिंदूच्या नावाखाली मराठा समाज तिकडं दंगली भडकीन नाही तर तिकडं त्यांचे डोके फोडते काही करते, फक्त आपण बोलून मोकळं व्हायचं असं काम ह्या भिडे गुरुजींचं आहे. असं धर्माच्या नावाखाली अनेक ह्यांना लुटलं, मराठा समाजाला लुटलेलं आहे. कारण आता हिंदूच्या नावाखाली दंगली भडकवल्यानंतर ह्याचा फायदा कुठं होतो, मोदीजींना होतो. कारण मोदीजी ही जय श्रीरामचे नारे देतात. तर त्या ठिकाणी आपण घटना सांगू की नाशिकमध्ये घटना घडली, म्हणजे शेतकरी बांधवांनी ज्यावेळी त्या ठिकाणी सभा होती, शेतकरी बांधवांनी मोदीजींना आपल्या मालाला भाव मिळावा यासाठी प्रश्न विचारला, तर मोदीजी डायरेक्ट जय श्रीराम असे नारे देतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा लुटवलं जाते. म्हणजे फक्त हिंदू धर्माच्या नावाखाली हे निवडून मोदीजी आलेले, म्हणजे चहाच्या टपरीपासून हे मोदीजी पंतप्रधानापर्यंत जाणं हे कोणाचंही काम नाही, पण हे हिंदू धर्माच्या नावाखाली मोदीजी
पार पंतप्रधानापर्यंत गेले. पण आता निवडणूक आयोग काय झुपीत आहे का? निवडणूक आयोगाला काय नेमकं त्याचं डोकं भांजाळलं आहे का? निवडणूक आयोगाचं त्याला एवढं डोळ्यानं दिसत नाही का धर्माच्या नावाखाली हे मतं मागवतात. मग निवडणूक आयोग नेमकं करतंय काय नेमकं? आम्ही योग्य कारवाई करू का? कारवाई काय करताय तुम्ही नेमकं? का निवडणूक आयोगाची इकात घेतलेला आहे मोदीजींनी असं म्हणावं लागेल. मग आता मोदीजी काय करतात असे लोक? मग त्यानंतर मोदीजी भिडे गुरुजींना भेटतात की पुन्हा म्हणजे असे कशामुळे भेटतात की कारण ह्यांच्यामुळं फायदा हे मोदीजींना होत असतो. आणि असे गुरुजी हे प्रत्येक राज्यामध्ये ठेवलेले असतात. असे गुरुजी अनेक बनवलेले असतात. आता ह्यांचं शिक्षण आहे का नाही आपल्याला गोष्टीच्या याबद्दल आपल्याला काही माहीत नाही, ते त्यांना स्वतः माहिती आहे. पण असे गुरुजी प्रत्येक राज्यामध्ये हे मोदीजींनी तयार केलेले आहेत. कारण त्यावेळी मग महाराष्ट्रामध्ये दौऱ्याला आले मोदीजी की अशा गुरुजींची भेट घेतात. त्यांना सांगतात की तुम्ही जय श्रीरामचे नारे लावा आणि त्या ठिकाणी हिंदू म्हणून सर्वांना म्हणजे एकत्र करा आणि मतदान हे मला करून द्या. म्हणजे तिकडं काही हो तिकडं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा देशाचा विकास होऊ नाही तर काही हो तिकडं देश हा कुंकडे विकला जाऊ त्याचं काही घेणं देणं नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्याचं वाटोळ होऊ नाही तर कोणाचं जनतेचं वाटोळ होऊ त्याच्याबद्दल काहीच नाही. फक्त हिंदू म्हणून त्या ठिकाणी फक्त जनतेला लुटायचं काम हे मोदीजी असतील आणि भाजपचा पक्ष हा करायचं काम करतोय. आणि त्या ठिकाणी त्यात मराठा समाज आहे घुरपटला जातोय. मराठा समाजाला कळकळीची विनंती असे कोणतेही गुरुजी असू नाही तर कुणी असू अशा गुरुजींच्या आपण नावाखाली त्या ठिकाणी दंगलीमध्ये जाऊ नका, भडकू नका. त्या ठिकाणी ह्यामुळे आपलं वाटोळ होतंय, नुकसान होतंय. भिडे गुरुजींचं काहीच होत नाही. त्या ठिकाणी भिडे गुरुजी पुन्हा काय बोलले की म्हणजे 2023ला काय बोलले माहिती आहे का? जरांगी पाटलांना भेटायला गेले ज्यावेळी अंतलवाडीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आक्रमक म्हणजे प्रकार घडला होता त्या ठिकाणी म्हणजे माता मौल्यावरती अन्याय झाला होता, लाठीचार्ज झाला होता. त्यानंतर भिडे गुरुजी भेटायला गेले त्या ठिकाणी काय म्हणले की माझ्यावरती हा प्रश्न सोपवा आरक्षणाचा मी हा सोडवणार, काही केलं तर हा लढा मीच पूर्ण करणार असे भिडे गुरुजी आता हे कुंकड भरायला लागले. तर म्हणजे माझ्यावरती प्रश्न ह्या सोपवा म्हणजे भिडे गुरुजी तुम्ही पंतप्रधानाला भेटलात म्हणजे काय तुम्ही पंतप्रधान झाला नाहीत असं भिडे गुरुजींनी समजू नये की मोदीजी तुम्हाला भेटले हे फक्त त्यांच्या मतलूब साधण्यासाठी भेटले. म्हणजे असं समजू नये की भिडे गुरुजी मी मोदीजींना भेटलो आणि मोदीजी मला भेटले म्हणजे आता मी पण आरक्षणाचा प्रश्न सोपवणार असं काही नाही. हे फक्त अशांच्या भूलथाप आहेत. आणि ह्या भूलथापावर जर जरांगी पाटील विश्वास ठेवून बसले असते त्या ठिकाणी नक्कीच मराठा समाजाचा वाटोळ झाला असतो. म्हणले असते की लोक भिडे गुरुजी आपल्याला आरक्षण देणार आहेत तर काही करणार आहेत भिडे गुरुजी. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त यांच्या भूलथाप आहेत. आणि म्हणजे भिडे गुरुजी कशासाठी आलते की आंदोलन मोडावं आणि त्या ठिकाणी फक्त हिंदूचे नारे देऊन त्या ठिकाणी दंगली भडकाव्या असं काम हे भिडे गुरुजींचं होतं. भिडे गुरुजी तुम्ही भान ठेवा, जागेवरती ठेवा, आमचा तुम्हाला विरोध नाही. म्हणजे या प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. त्या बाबतीत हे आम्हाला पण आहे. मग त्या ठिकाणी असं नाही की धर्माच्या नावाखाली फक्त जनतेला लुटायचं काम हे भिडे गुरुजींनी करू नये. आणि भाजपच्या प्रचारासाठी मराठा समाजाचा वापर करू नये. तुम्ही कोणत्याही समाजाचा वापर करा, तिकडं काही करा, आम्हाला घेणं देणं नाही. आणि आमची माती भडकवायचं काम हे भिडे गुरुजींनी करू नये. तुम्ही कोणावरती वक्तव्य करा नाही तर कुणाला तिकडे शिव्या द्या, काही बोला, आम्हाला घेणं देणं नाही. जरांगी पाटलावरती टीका करू नये आणि मराठा समाजाची मनं धुकवतील, माती भडकवतील असे वक्तव्य भिडे गुरुजींनी करू नये. आणि जर भिडे गुरुजींना एवढं जर समजत नसेल की मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे असं जर भिडे गुरुजींना तरी समजत नसेल तर भिडे गुरुजीला हे भिडे वाड्यात न्या, त्या ठिकाणी त्यांना आरक्षणाचे धडे द्या. म्हणजे त्या ह्यांच्या लक्षात येईल भिडे गुरुजीला की आरक्षणाची गरज आहे का नाही. कारण त्यांना असं तर काय समजून नाही राहिलं. म्हणजे भिडे गुरुजींना काय करा म्हणजे भिडे वाड्यात न्या. म्हणजे ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले ह्यांनी पहिली ही मुलींची शाळा त्या ठिकाणी सुरू केली त्या शाळेमध्ये ह्या भिडेवाड्यामध्ये ह्या भिडे गुरुजीला न्या. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना समजन की आरक्षणाची काय किंमत आहे, त्याशिवाय ह्यांना कळणार नाही. कारण हे फक्त आरक्षण ह्यांना मराठा समाजाला नको, त्यांना फक्त दंगली हव्यात, फक्त त्यांना दंगलीमध्ये भडकवलं जातं आहे असं काम ह्या भिडे गुरुजींनी असं केलं आहे. आणि हे भिडे गुरुजी फक्त मराठा समाजाला लुटवायचं काम करतायत. त्या ठिकाणी फक्त हिंदूचे नारे देऊन त्या ठिकाणी भाजपचा प्रचार करतायत. आणि भाजपच्या जीवावरती भिडे गुरुजी जगतात. त्यांचं इन्कम काय आहे, कोणता इन्कम आहे त्यांचा? भिडे गुरुजीकडं कुठं काय शेतात नांगर हाकतात का, कुठं आऊत हाणतात का, शेतामध्ये काय काम करतात का, कुठं एखाद्या नोकरीला भिडे गुरुजी कुठंच नाही. तर मग ह्यांचा इन्कम काय असतो अशा लोकांचा? तर ह्यांचा इन्कम असतो की भाजपकडून इन्कम असतो ह्यांचा की ह्यांना सांगितलं जातं की निवडणूक आली की तुम्ही काही पण बराळा, त्या ठिकाणी फक्त हिंदूचे नारे लावा, जय श्रीरामचे नारे लावा आणि मराठा समाज असो नाही तर इतर कोणत्या सगळ्या समाजाला लुटवा आणि त्या ठिकाणी मतदान हे मोदीजींना करून द्या असं काम हे गुरुजींचे असले करतात. पण त्याच्यामुळं अशा गुरुजींपासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे. कारण हे भिडे गुरुजींचे आता डोकं ठिकाणावर नाही राहिलं. भिडे गुरुजी काहीही बोलायला लागले तर अगोदर म्हणायचे की आरक्षणाचा प्रश्न माझ्यावरती सोपवा ना, आता काय बोलतात की
हे आरक्षणाची ह्यांना गरज नाही, ह्यांनी वाघासारखं लढलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे फक्त मराठा समाजाला हरभऱ्याच्या झाडावर चढायचं काम हे भिडे गुरुजी करत आहेत. म्हणजे वाघासारखं लढलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे आणि तुम्ही दंगलीमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही डोके फोडून घेतलं पाहिजेत आणि मराठा समाजाला फक्त हरभऱ्याच्या झाडावर चढून त्याचं राजकारण करायचं काम हे भिडे गुरुजी करतायत. आणि त्या ठिकाणी त्यांचं पोट ते स्वतःला, त्यांना अन्न 3 टाईम मिळतंय, त्यांना भाजपकडून त्यांना काय पाहिजे ते पाकिट मिळलं जातं आहे. मग त्या ठिकाणी फक्त ह्यात नुकसान हे फक्त मराठा समाजाचं होतं आहे. त्या ठिकाणी म्हणजे इतर समाज मी अनेक त्या ठिकाणी म्हणजे अभ्यास केला तर त्या ठिकाणी इतर समाजाचेही माझे मित्र आहेत. तर मग त्या ठिकाणी ते कधीच असं करत नाहीत की एखाद्या दंगलीमध्ये त्या ठिकाणी ही करतात की जास्त म्हणजे प्रोत्साहन द्यायचं काम. कुणी माझे अनेक मित्र असतील ते अनेक समाजाचे इतर समाजाचे आहेत तरी पण ते देत नाहीत. पण आपल्या मराठा समाजाचे असे लोक आहेत की हिंदू धर्माच्या नावाखाली नुसतं त्यांना भरकटलं जातं. आणि त्या ठिकाणी नुसतं कोणाचं काय झालं का, जय श्रीराम, हिंदू राष्ट्र बनेगा, आणि कुठं हिंदू ही झालं आणि त्या ठिकाणी फक्त दंगली भडकवल्या गेलात की ह्याला विरोध करा आणि त्याला विरोध करा आणि दंगली भडकवा, असं काम हे एकंदरीत हे पाहायला मिळतंय. पण ते मराठा समाजाचे अनेक लोक असे आहेत, म्हणजे मला असं मराठा समाजाचे हे मित्र माझे आहेत. मी माझा अधिकार नाही की कोणाला प्रत्येकाला जात विचारावं कोणत्या समाजाचा आहे म्हणून त्याच्याबद्दल द्वेष निर्माण करावा, असातला भाग काहीच नाही. पण त्या ठिकाणी म्हणजे मराठा समाजातले काही बांधव आहेत हे मला इतके दिवस माहीत नव्हते की ते मराठा आहेत म्हणून. कसं माहीत नव्हतं आणि केव्हा माहीत झालं तुम्हाला सांगतो की अगोदर प्रत्येक वेळेस ठेवायचे हिंदू राष्ट्र, हिंदू असं ठेवायचे. मला वाटलं असं इतर समाजाचे. पण त्या ठिकाणी जेव्हा म्हणजे आंतरवली सराटीमध्ये जेवढे रेकॉर्ड ब्रेक सभा झाली त्या ठिकाणी म्हणजे 1.5 कोटी लोक आले, तेव्हा ह्या लोकांनी स्टेटस ठेवलं होतं मराठा बांधवांनी ह्या. आणि अगोदर फक्त हिंदू राष्ट्र करत त्या ठिकाणी स्टेटस ठेवायचे, पण कधीच जरांगे पाटलांचं स्टेटस ठेवलं नाही ह्या लोकांनी. आणि त्या ठिकाणी म्हणजे एकंदरीत असं आहे की लोकांचं ह्या म्हणजे हिंदू धर्म महत्त्वाचा आहे पण आपले समाज महत्त्वाचा नाही. त्या ठिकाणी समाजासाठी जरांगे पाटील लढतायत, अन्नाचा त्याग करतायत, कुटुंब त्यांचं उघड्यावरती आलं आहे त्या ठिकाणी. तरी पण जरांगे पाटील समाजासाठी लढतायत, पण तरी पण ह्या लोकांना जाग यायला तयार नाही. आणि हे लोक फक्त जेव्हा इतिहास मराठा समाजाचा घडतोय त्यावेळेस मग स्टेटस ठेवतात, स्टोऱ्या लावतात, कुठं काय करतात, फेसबुकवरती पोस्ट करतात. पण अशा वेळी किती दिवसापासून जरांगे पाटील हे समाजासाठी लढतात तेव्हा हे लोक आपलेच मराठा बांधवच हे कधीच त्या ठिकाणी स्टेटस ठेवत नाहीत जरांगे पाटलांचं. कधीच त्यांना प्रोत्साहन म्हणजे प्रतिसाद, त्यांना पाठिंबा द्यायचं काम हे कधीच लोक करत नाहीत. म्हणजे हे लोक फक्त हिंदू धर्माच्या नावाखाली लुटवले जातात. आणि त्या ठिकाणी असे भिडे गुरुजी हे ह्यांना म्हणजे काय म्हणावं लागेल, ह्यांना भिडे गुरुजींना असं त्यांना ठेवलेलं असतं ह्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी, की गुरुजी का असे करा, ह्यांना दर्शन घ्या, ह्यांचे भिडे गुरुजींचंच खरं आहे. असं करत 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 लुटलं गेले मराठा समाजाला. अजून तरी जागे व्हा, हिंदूच्या नावाखाली अजिबात ह्या लोकांच्या नादी लागू नका, दंगलीमध्ये जाऊ नका. मी तुम्हाला हे वारंवार विनंती करतोय. कारण हे भिडे गुरुजी काही कुंकड बरळतेत, उगाच विनाकारण कशाला आपल्या हाताने बदनामी करताय. आणि ह्यांच्या भिडे गुरुजीच्या गँगमध्ये फक्त हे मराठा बांधवच असतात, दुसरं कोण नसतं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गुरुवर्य असे अनेक त्यांना पदवी देऊन त्या ठिकाणी त्यांना विनाकारण डोक्यावर घेतलं जातं. पण असे भिडे गुरुजी असू नाही तर कोणते गुरुजी असू त्या ठिकाणी त्यांना अजिबात जास्तीची इज्जत देऊ नका, किंमत देऊ नका. कारण हे लोक जर आपल्या समाजाचं ह्यांना घेणं देणं नसेल तर काय करायचं आपल्याला धर्म वाचून. तुम्हाला मी मागच्या वेळेसच सांगितलेलं आहे. कारण हिंदू म्हणलं की भाऊ आरक्षण म्हणलं की आमच्यात नको. हे भिडे गुरुजींचं आता काय डोकं ठिकाणावर नाही राहिलं. हे भिडे गुरुजी कुंकडं काही बरळायला लागले तर त्याच्यामुळं. कारण भिडे गुरुजींना फक्त पाहिजे की दंगली घडवल्या पाहिजेत, फक्त दंगली पेटल्या पाहिजेत, असं काम हे भिडे गुरुजींचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. भिडे गुरुजींनी असे वक्तव्य कराल तर याद राखा, कारण आमचा कोणाला विरोध नाही, पण आम्हाला विरोध केला तर आम्ही कोणाला सोडणार नाही. मग ते हिंदू धर्माच्या नावाखाली लुटणारे असू नाही तर कुणी असू त्या ठिकाणी आम्ही कोणाला सोडणार नाही. जो मराठा आरक्षणाला विरोध करेल आम्ही त्याला चांगला त्याचा समाचार घेऊ. त्याच्यामुळं भिडे गुरुजी असू नाही तर कोणते गुरुजी असू, त्याच्यामुळं मराठा आरक्षणाला विरोध करायचं काम हे भिडे गुरुजी आणि कोणत्याही इतर लोकांनी करू नये. अन्यथा त्यांचा चांगला समाचार हे घेतला जाईल. त्याच्यामुळं तरी सर्व मराठा बांधवांनी ह्यांच्यापासून सतर्क राहा, सावध राहा आणि ह्यांच्यापासून दूर राहा. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि त्यानंतर अनेकांनी ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी त्यांचा विषय लांब राहिला. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी म्हणजे नोटिफिकेशन साईटला बेल आयकॉन चिन्ह असतं त्या ठिकाणी ते ऑलवरती करा. म्हणजे काय होतं आहे, जेणेकरून म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जातो आहे. अन्यथा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार नाही. जर नोटिफिकेशन ऑलवरती केलं तरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल, अन्यथा व्हिडिओ येत नाही. त्याच्यामुळं सर्वांनी ऑलवरती हे
नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे अपलोड केल्यानंतर किंवा कधीही व्हिडिओ अपलोड झाला तरी तुमच्यापर्यंत हा पोहोचेल लवकरात लवकर. आणि नंतर असं जर नाही केलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही. आणि 200 जणांनी फक्त हे नोटिफिकेशन ऑलवरती केलेलं आहेत, बाकीच्यांनी केलेलं नाही. तर सर्वांनी करून घ्याव्या. आणि हिंदू म्हणलं की भाऊ आरक्षण म्हणलं की आमच्यात नको येऊ, हा व्हिडिओ सर्वांनी पहा, ही सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि इथं संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.